श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रेयांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. नामधारकाची विनंती ऐकून सिद्ध म्हणाले, तू जिज्ञासाने खूप चांगला प्रश्न केला आहेस. तुझ्या प्रश्नामुळे कथा मला आठवत आहे. मी तुला अत्रि ऋषींची सृष्टीच्या उत्पत्तीपासूनची समग्र कथा सांगतो. ऐक. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणापासून उत्पन्न झालेला ब्रह्मा. त्याला ब्रह्मांड असेही म्हणतात. पुढे त्याची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी. ब्रह्माने त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली. 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी व काम क्रोधादी षड्विकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची आणखी विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, कृतू आणि वशिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले. ते सप्तर्षी म्हणून प्रख्यात आहेत. अनुसया ही अत्रि ऋषींची पत्नी. ती जगतजननी जगदंबा. ती अतिशय सुंदर होती. महान पतिव्रता होती. तिच्या पतिसेवेचा प्रभाव इतका वाढला की पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. तेव्हा इंद्रादी सर्व देवांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिवर्गाची भेट घेतली. त्यांना अत्रि आणि अनुसयेची सर्व हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, अत्रि ऋषी हे थोर तपस्वी आहेत. त्यांची पत्नी अनुसया मोठी पतिव्रता आहे. ती काया वाचा मने तत्परतेने पतिसेवा करते. आलेल्या अतिथीचे पूजन करते. कोणालाही विनमुख पाठवत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. तिला त्रास होऊ नये म्हणून मंद उष्णता देतो. तिच्यासाठी अग्नी शीतल होतो. वायू सौम्य वाहतो. तिच्या पावलांना त्रास देऊ नये म्हणून भूमी मृदू होते. तिला उपद्रव झाल्यास ती शाप देईल की काय अशी आम्हाला सतत भीती वाटते. आमच्यापैकी कोणाचेही स्थान ती हिरावून घेऊ शकेल असा तिचा पुण्य प्रभाव आहे. तिने एखाद्याला वर दिल्यास तो आम्हालाही मारू शकेल. तुम्ही यावर काहीतरी उपाययोजना करा, अन्यथा भविष्यात आम्ही सर्वच देव तिचीच सेवा करीत आहोत असे दृश्य दिसेल. देवांचे गाराणे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश यांना राग आला. चला आपण स्वतःच जाऊन तिच्या पतिव्रत्याची परीक्षा घेऊ. तिचा व्रतभंग करून तिला यमाकडे पाठवू असे बोलून त्यांनी देवांना अभय दिले. त्यानंतर तिघेही अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी भिक्षुकांच्या रूपात अत्रींच्या आश्रमी आले. त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनुसया एकटीच होती. भिक्षुकांनी तिला हाक मारली. ते म्हणाले, हे सती, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून येथे आलो आहोत. आम्हाला भूक लागली आहे. तुमच्या आश्रमात नेहमी अन्न संतर्पण होते. तुम्ही अभ्यागताला इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकली आहे. तरी लवकरात लवकर इच्छा भोजन द्या, अन्यथा आम्ही विनमुख होऊन अन्यत्र जातो. त्यांची हाक ऐकून अनुसया बाहेर आली. तिने भिक्षुकांना वंदन करून आदराने आश्रमात नेले. त्यांचे पाय धुतले. बसण्यासाठी आसने दिली. अर्घ्य पाद्यादिक उपचाराने त्यांचे स्वागत केले व म्हणाली, भोजनाची तयारी करते. आपण स्नानादी नित्यकर्मे उरकून घ्या. भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नाने करूनच आलो आहोत. अत्रि ऋषी येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही. भोजन लवकरच हवे. ठीक आहे असे म्हणून तिने पाट मांडले. अतिथींना पाटावर बसवले. मग पात्रे मांडून वाढण्यासाठी अन्न आणले. तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकूनच इतक्या दुरून आलो आहोत. तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी, त्याचबरोबर तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून तू विवस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढ हे शक्य असेल तरच आम्ही जेवू, अन्यथा उपोषित निघून जाऊ. अतिथींचे बोलणे ऐकून अनुसयेला मोठा प्रश्नच पडला. ती स्वतःशीच विचार करू लागली, हे ब्राह्मण अतिथी नक्की कोण आहेत? ते कोणीतरी महात्मेच असावेत. असे माझे सत्व पाहण्यासाठी आलेले आहेत.
अन्यथा अशी विलक्षण मागणी कोण कशाला करेल? हे विनमुख गेले तर पतीच्या आज्ञेने उल्लंघन, विवस्त्र होऊन भोजन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. बिकट प्रसंग आहे, मार्ग तर काढलाच पाहिजे, काय करावे? माझे मन तर निर्मळ झाले. आज माझ्या पतीच्या तपश्चर्येची परीक्षा आहे. तीच माझे रक्षण करील. तिच्या पुढे मदनाचा प्रभाव पडू शकत नाही. मग अतिथीच्या मागणीला होकार देऊन ती स्वयंपाकघरात गेली. तिथे विवस्त्र होऊन पक्वान्नांची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून बाहेर आली तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची तान्ही बालके झाली होती. अनुसया क्षणभर घाबरली, अचंबित झाली. मग स्वतःला सावरून ती बालके भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. आता अन्नाची काय आवश्यकता त्यांना हवे होते? आईचे दूध. सुलभ वात्सल्याने अनुसयेला पाना फुटला. तिने एकेकाला मांडीवर घेतले आणि स्तनपान करून त्यांची क्षुधा शांत केली. धन्य धन्य ती अनुसया, धन्य तिचे पतिव्रत्य. तिच्या संकल्प सामर्थ्यापुढे ब्रह्मा विष्णू महेश यांचेही काही चालले नाही. त्यांची ती बालके झाली. त्यांना जगदंबेचे दूध पिण्याचे भाग्य लाभले. अनुसया तिने देवांची आई झाली. बालकांना कडेवर घेऊन खेळवू लागली. तिने त्यांना पाळण्यात घातले. त्यांना निजवण्यासाठी अंगाई गीत म्हटली. त्या गीतामध्ये उपनिषदांचे अर्थ होते. बालके निद्राधीन झाली. मध्याह्न झाली. अत्रि ऋषी आश्रमात परतले. पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. अनुसयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. अंतर्ज्ञानी अत्रींनी ओळखले, बालकांच्या रूपात ते ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत. ऋषीवर्यांनी तिघांना नमस्कार केला. तेव्हा बालरूपी तिन्ही देवांना परम संतोष वाटला. आपले बालरूप तसेच ठेवून ते निजरूपात प्रगट झाले आणि अत्रि अनुसयांच्या अलौकिक आचरणाविषयी प्रशंसोद्गार काढून त्यांनी ऋषीवर्यांना वर मागण्यास सांगितले. अत्रींनी अनुसयेकडे सहित पाहिले. तेव्हा ती म्हणेल, नाथ, हे तिन्ही देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन इथे आले आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागा. अत्रि म्हणाले, हे देवश्रेष्ठीनो, तुम्ही बाळरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात, तर पुत्ररूपाने येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून तिन्ही देव निजस्थानी परत गेले. अत्रि आणि अनुसयेने त्या बालकाचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वासा अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेस सन्मुख उभे राहिले आणि दुर्वास म्हणाला, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप दे. चंद्र म्हणाला, मी तारांगणात वास्तव्य करून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईन. शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन. पृथ्वीवरील वनस्पतीचे पोषण करेन. विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करेल. अनुसयेने त्यांना जाण्याची अनुज्ञा दिली. विष्णू दत्त रूपाने अत्रि आणि अनुसया यांच्यापाशी राहिला. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हा अत्रि अनुसयेचा पुत्र श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रयमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहे. अशी ही दत्त जन्माची अद्भुत कथा श्रवण करून नामधारकाला धन्यता वाटली. तो म्हणाला, महाराज, आज तुमच्या कृपाप्रसादे मला दत्तावताराची मूळ कथा ऐकण्याचे भाग्य लावले. माझ्या ज्ञानात भर पडली. आता श्री गुरु दत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले त्याविषयी सविस्तर सांगा. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.